शरद पवार जे आहेत ते बारामतीमध्ये होते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर अनेक लोकांना ते भेटले होते, त्यांची दगदग झाली होती आणि हे सगळं झाल्यानंतर गेल्या 2 दिवसापासून शरद पवारांची प्रकृती जी आहे ती बिघडलेली होती। त्यांना मोठ्या प्रमाणात खोकला येत होता आणि हा खोकला येत असल्यामुळे त्यांना श्वास देखील घ्यायला त्रास होत होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार कामी दाखल केलेला आहे। आज दुपारी त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आणि या सगळ्या चाचण्या केल्यानंतर आत्ता ते या ठिकाणी उपचार घेत आहेत। डॉक्टरांकडून जी माहिती कळते त्यानुसार त्यांची प्रकृती जी आहे ती स्थिर आहे, मात्र पुढील 5 दिवस त्यांना उपचार घ्यावा लागेल असं देखील डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे। खरं तर ज्यावेळी शरद पवार यांना या ठिकाणी उपचार कामी दाखल केलं त्यावेळी त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, त्यानंतर त्यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी आलेल्या होत्या। त्यानंतर आमदार रोहित पवारांनी त्यांची भेट घेतली। शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि आता थेट बारामतीतून सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्या आता शरद पवारांना भेटून मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचं समजते। मात्र शरद पवारांची सध्याची प्रकृतीची अपडेट आहे ती शरद पवारांवर सध्या उपचार सुरू आहेत। त्यांच्या छातीत मोठ्या प्रमाणात कफ झालेला आहे आणि त्याचं इन्फेक्शन देखील झाले असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येते आणि शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या आता पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत पार्थ पवार आणि जय पवार देखील आल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे शरद पवारांची प्रकृती स्थिर असली तरी अनेक नेते मंडळी जे आहेत ते शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आणि शरद पवारांना भेटण्यासाठी या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी येत असल्याचं सध्या चित्र पाहायला मिळते। मात्र आमदार रोहित पवार ज्यावेळी शरद पवारांना भेटून आले त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की शरद पवारांना व्हेंटिलेटर किंवा ICU मध्ये ठेवण्यात आलेलं नाहीये, तर ते खाजगी एका रूममध्ये उपचार घेत आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे। कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की